भारत पाकिस्तान तणावासंदर्भातली महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। भारताकडून पाकिस्तानची पाणीकोंडी करत सिंधूचं पाणी थांबवल्यामुळे पाकचा थैथयाट पाहायला मिळतोय। पाकिस्तानचं पाणी रोखण्यासाठी भारताने केलेले कोणतेही पाऊल लाल रेषा ओलांडेल अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरीने दिली आहे। I think the government of Pakistan has made it absolutely clear. There's nothing more for the army to say. I can only say that it is some madman who can think that he can stop water of 240 million plus people of this country. They are not, cannot. You want to explain those actions? I hope that time doesn't come, but it will be such actions that the world will see, and the consequences of that may be felt for years and decades to come. Nobody dare stop water of Pakistan. पुढची बातमी पाहूयात। पाकिस्तान म्हणजे आतंकिस्तान असल्याचा नवा पुरावा समोर आलाय। लष्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा करण्यात आलाय। भारतातल्या 3 मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा सैफुल्ला सूत्रधार होता। मात्र सैफुल्लाचं पार्थिव पाकिस्तानी ध्वजात गुंडाळण्यात आलं। सैफुल्ला खालिदच्या अंत्यसंस्कारात अनेक लष्कर दहशतवादी उपस्थित होते। लष्कराच्या दहशतवाद्यांनी एक एक करून नमाज-ए जनाजाही अदा केलाय। पाकिस्तान कशा पद्धतीने दहशतवादाला खतपाणी घालतं हे अनेकदा समोर आलंय। पुढची बातमी पाहूयात। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या निशाण्यावर अमृतसरमधील सुवर्ण मंदिर होतं अशी माहिती भारतीय लष्कराने दिली आहे। पाकिस्तानकडून सुवर्ण मंदिरावर ड्रोन हल्ला करण्यात आला होता। पाककडून मिसाईल देखील डागण्यात आले होते अशी माहितीही भारतीय लष्कराने दिली आहे। मात्र भारतीय एअर डिफेन्सने त्यांचा हल्ला हा परतवून लावल्याचंही आर्मीने सांगितलंय। उचित और वैध टारगेट के ना होने के कारण भारतीय सैन्य ठिकानों को और सिविल इलाकों को खास तौर पर धार्मिक स्थलों को निशाना बनाएगा। इसमें अमृतसर में स्थित गोल्डन टेम्पल सबसे अहम था। हमें अतिरिक्त जानकारी ये भी मिली कि गोल्डन टेम्पल के ऊपर वो भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला करेगा। भारतीय सेना के आर्मी एयर डिफेंस के सतर्क और सशक्त योद्धाओं ने पाकिस्तान के नापाक इरादों को पूरी तरीके से ध्वस्त करते हुए ड्रोन और मिसाइल हमले को पूरी तरह से विफल कर दिया। ऑपरेशन सिंदूर बाबत सैन्याकडून नवा व्हिडिओ जारी करण्यात आलाय। याचना नहीं अब रण होगा म्हणत भारतीय सैन्य दलाने पाकिस्तानला थेट इशाराच दिलाय। ऑपरेशन सिंदूरच्या पराक्रमाची यशोगाथा या व्हिडिओत मांडण्यात आली आहे। पाकिस्तानचे नापाक हल्ले कसे परतवून लावले हे या व्हिडिओतून पाहता येतंय। मरण होगा। जब नाश मनुज पर छाता है, पहले विवेक मर जाता है। पुढची बातमी पाहूयात। भारतीय शौर्य दलाच्या पराक्रमाचा नवा व्हिडिओ समोर येतोय। सैन्य दलाच्या वेस्टर्न कमांडचा हा नवा व्हिडिओ आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं। त्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त करण्यात आली होती। यानंतर पाकिस्तानने पुन्हा काही धाडस केलं तर भारत चौफेर हल्ला करण्याच्या तयारीत आहे। त्याची झलक या व्हिडिओत पाहायला मिळते।
बातमी पाहूयात. घर का भेदी लंका ढाय असं म्हणतात, पण अगदी तसंच प्रकरण समोर आलंय. हरियाणातील यूट्यूबर ज्योती मल्होत्रानं देशासोबत आणि मातीसोबत गद्दारी केली. या गद्दारीत कोण कोण सहभागी आहे आणि ज्योतीचे कारनामे कसे उघड झाले पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. या व्हिडिओतील चेहरा नीट निरखून पहा. म्हणतात ना, चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. हे वाक्य लागू होतं यूट्यूबर गद्दार ज्योती मल्होत्राला. कारण याच सुंदर चेहऱ्यामागे लपलाय देशद्रोही चेहरा. कारण हरियाणा पोलिसांच्या सूत्रानुसार या ज्योती मल्होत्राचं थेट पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISIशी कनेक्शन समोर आले. ज्योतीनं देशासंबंधित संवेदनशील आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकला दिल्याचं समोर आलंय. त्यामुळेच हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रासह 6 जणांच्या मुसक्या आवळल्यात. कल हमने एक इनपुट के आधार पर ज्योति रानी पुत्री हरीश कुमार RO अग्रसेन एक्सटेंशन हिसार को ऑफिशियल सीक्रेट एक्ट और 152 BNS के अंतर्गत अरेस्ट किया है. इसके पास प्राप्त मोबाइल और लैपटॉप से हमें कुछ संदिग्ध सामग्री प्राप्त हुई है. इसको हमने 5 दिन के रिमांड पे लिया है. पूछताछ जारी है. यह लगातार पाकिस्तानी नागरिक के संपर्क में थी. उसके बारे में इससे पूछताछ की जाएगी. प्रसिद्ध ट्रॅव्हल्स ब्लॉगर ज्योती 2023 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेली. त्याचवेळी तिचं पाकिस्तानी उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिश आणि त्यानंतर त्याचा साथीदार अली एहसान सोबत ओळख झाली. या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर ज्योती थेट पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात गेली. ज्योती पाकिस्तानी गुप्तहेरांना इंडोनेशियाच्या बालीमध्ये भेटली. तर पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती 2 वेळा पहलगामला गेल्याचंही समोर आलंय. त्यातूनच ज्योतीचा भांडाफोड झाला. डे 5 पहलगाम में खूबसूरत फोटोग्राफ कैप्चर करो और सीनिक बैकड्रॉप का मजा लो. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये ज्योतीची पहलगामला भेट होती. चीन भेटीत ज्योतीला VIP ट्रीटमेंट मिळाली. त्यानंतर गुप्तहेर संस्थांच्या रडारवरती आली. 13 मेला दानिशचा गुप्तहेर कारवायांमध्ये सहभाग आढळल्यानं देश सोडण्याचे आदेश देण्यात आले. दानिशचं कनेक्शन तपासताना धागेदोरे ज्योतीपर्यंत पोहोचले. दानिशचा गजाला नावाच्या महिलेसोबत आर्थिक व्यवहार उघड झाला. ज्योतीच्या चौकशीतून आणखी 6 जणांचा सहभाग उघड झाला. नूहचा अरमान, 32 वर्षीय गजाला, यामीन मोहम्मद आणि देविंदर सिंह ढिल्लोला अटक झाली. भारतीय लष्कराची संवेदनशील माहिती शत्रू राष्ट्र पाकिस्तानला देणाऱ्यांमध्ये ज्योती ही पहिलीच गद्दार नाही, तर याआधीही अशाच गद्दारांच्या मुसक्या आवळण्यात आल्यात. हे गद्दार नेमके कोण आहेत ते पाहूया. 2007 IFS अधिकारी माधुरी गुप्तानं ISIला गोपनीय माहिती पाठवली. ध्रुव सक्सेना आर्मीची संवेदनशील माहिती फोडली. डॉक्टर प्रदीप कुरुलकर DRDOची माहिती पाकला पुरवली. 2017 संदीप शर्माला देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पुरवल्याप्रकरणी अटक झाली. रकीब खान भटिंडा लष्करी छावणीचे फोटो पाकिस्तानला पाठवले. सुनील कुमार रामनं लष्करी युनिटचे लोकेशन पाठवल्याचं उघड झालं. रवींद्र कुमार आणि शाहबाज खाननं देशासंबंधी गुप्त माहिती पाकला पाठवली. घर का भेदी लंका ढाय असं म्हणतात ते खरंय. त्यामुळेच प्रदीप कुरुलकर असोवा ज्योती मल्होत्रा अशा घरभेदी गद्दारांना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. ज्यामुळे देशाशी गद्दारी करण्याची हिंमत कुणी करणार नाही. याबरोबरच पोलिसांनीही ज्योती मल्होत्राच नाही तर अशा गद्दारांचं नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढची बातमी पाहूयात. पाकिस्तान नंतर भारतानं आता बांगलादेशला जोरदार झटका दिलाय. चीन आणि पाकिस्तान सोबत मिळून भारताला घेरण्याच्या प्रयत्नात बांगलादेशचं युनूस सरकार आहे. मात्र भारताने त्यांची खुमखुमी जिरवली आहे. बांगलादेशमधून येणाऱ्या वस्तूंच्या आयातीसाठी निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यातून बांगलादेशचं 9,367 कोटींचं नुकसान झालंय. पुढची बातमी पाहूयात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधीनंतर भाजपकडून देशभरात तिरंगा यात्रांचं आयोजन करण्यात आलंय. त्यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलंय. प्रकाश आंबेडकरांनी एक्स या समाज माध्यमावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामधूनच प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींना थेट सवाल विचारलाय. तर प्रकाश आंबेडकरांनी काय म्हटलंय पाहूयात. मोदी पहलगाम हल्ल्यासाठी जबाबदार असलेले दहशतवादी कुठे आहेत, असा सवाल त्यांनी या ट्विटच्या माध्यमातून विचारलाय. पुढे ते म्हणतात, महिनाभर उलटून गेलेला आहे, तुम्ही कसला आनंदोत्सव साजरा करताय? मृतांच्या पत्नीला अद्याप न्याय मिळालेला नाही. आता बातमी राजकीय वर्तुळातून आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रात त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधीनंतर देशभरात काढल्या जाणाऱ्या तिरंगा यात्रा आणि जल्लोषाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आपण युद्धात विजय मिळवलेला नाही, तर हा केवळ युद्धविराम आहे. त्यामुळे देशभरात सुरू असणारा हा जल्लोष मनाला वेदना देणार असल्याची ही खंत त्यांनी या पत्रातून बोलून दाखवली. त्यामुळे अमित ठाकरेंनी पत्रात काय म्हटलंय पाहूयात. युद्धाचा निकाल अजूनही स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा. पाकिस्तानने याआधीही शस्त्रसंधी करूनही दगाफटका केलेला आहे. जल्लोषापेक्षा समाजात साक्षरता, सजगता आणि संवेदनशीलता निर्माण करणं अधिक योग्य ठरेल. देशासाठी शहीद झालेल्या वीरांना खरी श्रद्धांजली म्हणून या काळात संयम बाळगावा. पुढची बातमी पाहूयात. पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ परदेश दौऱ्यावर जाणार आहे. मात्र या परदेश दौऱ्याच्या समितीकडून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसनं बाहेर पडण्याची भूमिका घेतली आहे. या समितीत तृणमूल काँग्रेसचे खासदार युसुफ पठाण यांचा समावेश होता. पण आपण परदेशात जाणार नाही अशी माहिती युसुफ पठाण यांनी दिली आहे. पक्षासोबत कुठलाही संपर्क न साधता थेट युसुफ पठाण यांच्यासोबत बोलल्यामुळे टीएमसी पक्षात नाराजी असल्याचं कळतंय. सरकारच्या या परराष्ट्र धोरणावर तृणमूल काँग्रेसनं टीका केली. आता भारत पाकिस्तान तणावासंदर्भातले अपडेट्स जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या 2 साथीदारांना अटक केली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय, तर अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणं ही जप्त करण्यात आली आहेत. जगभरात पाकिस्तानची पोलखोल करणाऱ्या संसदीय स्थायी समितीला विक्रम मिस्त्री यांनी हे माहिती देणार आहेत. ऑपरेशन सिंदूर बाबत कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याची चर्चा होणार आहे. यामध्ये 51 खासदार, नेते, 8 राजदूतांचा समावेश आहे. काँग्रेस खासदार शशी थरूर अमेरिकेतील शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आजपासून 3 देशांच्या परदेश दौऱ्यावर आहेत. नेदरलँड, जर्मनी आणि डेन्मार्क या 3 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर असणार आहेत. पाकिस्तानकडून दहशतवादाला कसं पाठबळ दिलं जातंय या देशांना सांगणार आहेत. भारत पाकिस्तान तणावानंतर एस जयशंकर यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. IMF म्हणजेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं पाकिस्तानवर मदतीसाठी 11 नवीन अटी लादल्यात. 17,600 अब्ज रुपयांचा नवीन अर्थसंकल्पाला संसदेची मंजुरी मिळवणं, वीज बिलांवरील कर्जफेड अधिभारामध्ये वाढ करणं आणि 3 वर्षाहून अधिक जुन्या गाड्यांचा आयातीवरील बंदी उठवणं या अटींचा यात समावेश.
पुण्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. मागील 18 दिवसात 183% पाऊस झालाय. त्यामुळे 2 महिने उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. पुढील 2 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. बुलढाणा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झालाय. नंदुरा, मेहकर, सिंदखेड राजासह इतर तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान झालंय तर वीज पडल्यामुळे 4 जनावरं दगावली. साखरखेडी परिसरात मुसळधार पाऊस झाल्यामुळे शेतातील नाले वाहू लागले. हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळालाय. वीज कोसळल्यामुळे शेतकरी महिलेचा मृत्यू झालाय तर अनेक भागात वीज वितरण विभागाचे पोल तारांसह जमिनींवर कोसळले. यामुळे वीज वितरण विभागाचे लाखो रुपयाचं नुकसान झालंय तर विद्युत पुरवठा देखील विस्कळीत झालाय. संभाजीनगरमध्ये रविवारी सायंकाळी अवकाळी पावसाने दाणादाण उडवली आहे. दरम्यान वीज कोसळून 3 जण ठार झालेत, 11 जनावरं दगावली आहेत तर उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालंय. शहरी भागात अनेक घरात पाणी शिरलंय. आजही अवकाळी पावसाची शक्यता आहे. अमरावतीच्या मेळघाटला चक्रीवादळ आणि अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसलाय. अनेक घरांचे छप्पर उडून गेल्यामुळे आदिवासी बेघर झालेत. वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान झालंय. या भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांचेही छप्पर उडाले. वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचंही दृश्य आहे. कारंजा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस बरसलाय. त्यामुळे ब्रह्माणवाडा, खैरवाडा या गावांमधील अनेक रहिवाशांच्या घरातील पाणी आणि गोठ्यातील 3 पत्रे उडालेत. यामुळे अनेक रहिवासी बेघर झालेत. यामध्ये एक 5 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली तर अनेक पिकांचं नुकसान झालंय. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्याचं नुकसान झालंय. 2 दिवसात 5,500 हेक्टर पिकांचं नुकसान झालंय. तब्बल 5,500 हेक्टरवरील पिकांची माती झाली आहे. नैऋत्य मान्सून वाऱ्यानं संपूर्ण अंदमान व्यापलंय. मोसमी वारे अरबी समुद्रातून बंगालच्या उपसागरात दाखल झालेत. हवामान विभागानुसार मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार आहे. 5 जूनच्या सुमारास पाऊस गोवा आणि तळ कोकणात एंट्री करू शकतो तर 10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. आज पुण्यासह कोल्हापूर, साताऱ्यातील ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. नाशिक, जळगाव, नगरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मुंबईसह ठाणे, पालघरलाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय. आजपासून 11वीसाठी ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 ते 15 दिवसांचा काळ मिळणार आहे. 19 ते 20 मे पर्यंत ही प्रक्रिया सुरू असेल. त्यानंतर पहिली तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होईल. मुख्य 3 प्रवेश फेऱ्या आणि आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेरी प्रसिद्ध केली जाणार आहे. गुगल क्रोममध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत ज्याचा फायदा घेऊन स्कॅमर तुमचा कॉम्प्युटर हॅक करू शकतात. त्यामुळे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमनं इशारा जारी केलाय. विंडोज आणि मॅकवरील व्हर्जनवर ही बाब लागू आहे. म्हाडाची घरं आता भाडेतत्वावरही मिळणार आहेत. मुंबईत जास्तीत जास्त भाड्याची घरं उपलब्ध व्हावीत म्हणून यापुढे म्हाडाकडून हा निर्णय घेण्यात आलाय. त्यासाठी म्हाडा आपल्या इमारतींमधील काही घरं भाड्यानं देण्यासाठी राखीव ठेवणार आहे. यामुळे शिक्षण, वैद्यकीय उपचार, नोकरीकरिता मुंबईसह परिसरात येणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
एका आठवड्यात सोनं 4,000 रुपयांनी स्वस्त झालंय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजर सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. पण देशांतर्गत बाजारातही सोन्याचे दर कमी झालेत. सध्या सोन्याचा दर हा 92,480 रुपये प्रति तोळा इतका आहे.